हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनल नेम इज पूजा सानवीज किचन। तर आज मी आलेले आहे माझ्या ताईच्या घरी यादवनगरला। तर बघू शकता तुम्ही, ही माझ्या ताईची मुलगी आहे। हा, ती खूप वाट बघत होती माझी 2 दिवस झालं, मावशी कधी येतील घरी, माऊ कधी येतील। आज फायनली मी आले माझ्या ताईच्या घरी। तर आम्ही आता इथे ब्लॅक टी पित आहोत। तिथे सानूचा मेकअप चाललेला आहे, डान्स चाललेला आहे। तर सानवी प्लीज जरा साईडला होशील का? इथे माझ्या भाभी बसलेल्या आहेत, माझ्या काकी आहेत ह्या मोठ्या। तर आम्ही ब्लॅक टी पित आहोत। तिकडे आमचे दादा आहेत, आमचे मोठे दादा आहेत इथे दादा बसलेले आहेत। इकडे सर्वजण चहा पित आहेत, चहा बटर नाश्ता चालू आहे। भाभीने बघा खूप छान अशा साबुदाण्याच्या पापड्या बनवलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे ताई आमची बसलेली आहे, लास्ट आहे खूप ती बघा, लास्ट आहे ती खूप। हा, ती जरा ती तिथं बघते। तर आता आम्ही खाली चालू आहे गार्डन मध्ये। तर दाखवते तुम्हाला मी सगळे। आता बघा किती चिल्लट वाटते, हे बघा तुम्ही बघू शकता। हाय 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 शॉर्ट व्हिडिओ मला असं ना मी पोस्ट केला असता। आता हॅलो फ्रेंड्स, तर इथे आमच्या गरम गरम अशा भाकरी चालू आहेत। भाभीने बघा किती छान अशा मस्त एकदम भाकरी बनवत आहेत। आणि आता चिकन आणलेलं आहे, तर चिकनची तयारी चालू आहे। तुम्ही हे बघा, इथे कांदा आणि खोबरं मस्तपैकी गॅसवर मला दाखवून भाजून झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी नंतर। तर इथे आता आमची ताई चिकन साफ करून घेत आहे। चिकन आणलेलं आहे आर्यनने, जरा लेट आला, तो मित्रांसोबत फिरत होता ना, त्यामुळे त्याला यायला जरा टाइमच होतो। जरा आळशी आहे तो, जरा त्याला यायचा खूप कंटाळा येतो। ताईने सांगितलं एक काम तर 2 तासांनी येत होतो घरी। तर आता इथे ताईचं चिकन साफ करण्याचं काम चालू आहे। तर आमचा मसाला पण रेडी आहे, ते बघू शकता तुम्ही। नाही म्हणजे आता मिक्सरमध्ये टाकून ठेवलेला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। ते कांदा टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे। हे बघा, इथे कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे। इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे। आणि कांदा आणि टोमॅटो हे फोडणीसाठी ठेवलेलं आहे। लहान मुलांसाठी जरा सूप बनवायचं आहे, तर त्यासाठी हे कट करून ठेवलेलं आहे। इथे चिकन साफ होत आहे एक साईडला। आता चिकनला आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट लावून घेत आहोत। माझ्या ताईची रेसिपी आहे, खूप छान चिकन बनवते ती। बरेच दिवस झाले तिच्या हातचं चिकन खाल्लं नव्हतं, चला तर म्हटलं चला आता ताईच्या हातचं चिकन खाऊया आज। आता मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायचं आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करून चिकनला लावून आपल्याला धने पावडर टाकत आहे, थोडीशी जिरे पावडर टाकत आहे। आणि नंतर आपल्याला लाल तिखट पण टाकायचं ना, मसाला पण आपल्याला त्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे। आणि चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यानंतर आपलं चिकनचा रस्सा पण थोड्या वेळाने तयार होणार आहे, तर तुम्हाला दाखवतेच मी नंतर थोड्या वेळात। तर आता ह्या चिकनमध्ये दही पण टाकलेलं आहे। दह्याने खूपच छान टेस्ट येते। हे बघा, इथे विहानची मस्ती चालू आहे एक साईडला। मुले खाली गार्डनमध्ये गेले होते खेळायला, आता खेळून आलेले आहे। तर इथे मस्ती चालू आहे बघा। इथे भूक लागली आहे त्यांना, आता चिकनची कधी होतं याची वाट बघत आहेत बघा। इथे तोपर्यंत पापड खाऊ नका जास्त, पापड संपतील नाही तर केलेले। तर लहान मुलांसाठी मी आता चिकनचं सूप बनवून घेते, कारण की बहिणीची मुलगी आहे ती तिखट खात नाही ना, त्यामुळे तिच्यासाठी मी चिकनचं सूप बनवते। आता दाखवतो जे मेन गोष्ट आहे ना। तर फ्रेंड्स, आपलं बघू शकता तुम्ही चिकन खूप छान असं मॅरिनेट झालेलं आहे।
आणि ह्या साईडला आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे. एक साईडला आपण कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि आता इथे टोप ठेवलेला आहे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी. तर त्यामध्ये मी आता टोपामध्ये तेल टाकत आहे. तर फ्रेंड्स मी आता तेजपत्ता टाकते तेलामध्ये. त्यानंतर आपला हा वाटलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा. तर आपल्याला हा मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता मी त्यामध्ये हा घरगुती मसाला आहे काळा मसाला, तर तो टाकत आहे त्यामध्ये. त्या काळ्या मसाल्याने मटनचा रस्सा असो किंवा चिकनचा चवीला खूप छान लागतो. रस्सा खूप टेस्टी होतो. तर हा आपला मसाला छान असा एकदम लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. असं साईडने एकदम असं छान असं तेल सुटलेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे. आपल्याला बघू शकता तुम्ही खूप छान असा कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. तर आता मी त्यामध्ये चिकन टाकत आहे आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे. तर चिकन आपल्याला छान असं ह्या मसाल्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. ते स्मेल तर खूप छान येत आहे मसाल्याचा. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे चिकनला. माझ्या तर तोंडाला आताच पाणी सुटले. खूप छान मसाल्याचा वास येतो. मसाला खूप छान झाला ताईचा. आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा असेल तसा तुम्ही करू शकता. तर आता मी ह्यामध्ये पाणी ॲड करते. हे आपल्या मसाल्याचंच पाणी आहे. मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ना चिकन, तर ते मसाला सर्व होता त्यामुळे त्यातलं पाणी टाकलेलं आहे आणि हे गरम पाणी करून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकत आहे. आपल्या रस्स्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. नंतर छान प्रकारे असं चिकनचा हाय गाईज, माझ्या मावशीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या मावशीचे चॅनल आणि तिला थोडं खूप मोठे होऊ द्या आणि आम्हाला विसरून जाऊ द्या. सपोर्ट करा प्लीज. बघा मुलं किती मस्करी करतात मावशीची. हा माझ्या ताईचा मुलगा आहे, हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी आहे. हा म्हणून जास्त ऍक्टिंग करत आहे. तर ही माझ्या ताईची मुलगी तुम्ही मगाशी बघितलीच आहे. ती व्हिडिओ शूट करत आहे आज. हो का? हो. हो का? बरं. सर्वजण आता इथे जेवायला बसलेले आहेत. चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आपला. खूप छान पण खूप टेस्टी असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी कशी झाली? ओय, भाजी कशी झाली? मस्त झाली, तिखट झाली एकदम. दाखव जरा, प्लेट दाखव. बघा कशी झाली. पीस का पीस. नाकातून पाणी निघायला लागलंय. नाक अडवायचं पाणी निघतंय. दादा कशी झाली? आळंदी मटण कसं झालंय? छान झाले.